यानंतर मी संजय सोनवणी सरांना विनंती करेन की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कादंबरी, नाटक, चित्रपट, गीत, संगीत, काव्य अशा विविध प्रकारात अर्थात अनेक साहित्य प्रकारात त्यांनी आपला स्वतःचा वैयक्तिक ठसा उमटवलेला आहे. 130हून अधिक पुस्तकं त्यांची आजवर प्रकाशित झालेले आहेत आणि मगाशी सरांनी त्यांची ओळख करून देताना सांगितलं ते म्हणजे एकमेव मराठी साहित्यिक असे आहेत की ज्यांचं व्हाईट हाऊस अमेरिकेमध्ये रेफरन्स बुक म्हणून ठेवलेलं आहे. जोरदार स्वागत करूया संजय सोनवणी सरांचं. धन्यवाद. खरंच की तुम्ही फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि हे पुस्तक म्हणजे सामाजिक मानसशास्त्रज्ञासारखं काम करू शकतं. कारण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे, फक्त कॅन्सरच नाही, इतरही काही असाध्य असे आजार होऊ शकतात आणि मग त्यावेळेस कसं तोंड न्यायचं आणि मनोधैर्य, मनोबल हे जर नीट ठेवलं नाही तर साधे आजारसुद्धा प्रचंड गंभीर बनू शकतात आणि जर मनोधैर्य चांगलं असेल तर गंभीर आजारही बरे होऊ शकतात. मग अशी यांनी म्हणालं जसं बाजीराव पेशव्यांची पहिल्यांदा आठवण केली, तसे मी म्हणेल की स्मिताताई आणि दुधाळ सर हे संघर्ष योद्धे आहेत आणि त्यामुळेच ते एका कठीण परिस्थितीवर कमी काळामध्ये मात करू शकले आणि एका असाध्य मानल्या जाणाऱ्या, कारण कॅन्सर म्हटला की पूर्वी म्हणजे मृत्यूच असंच गृहीतक होतं, ते आता बदललेलं आहे. डॉक्टर दुधाळ सरांनी विज्ञान किती पुढं गेलेलं आहे आणि ते पुढे अजूनही जात राहील आणि कदाचित लाईफ स्पॅन अजून वाढू शकेल अशी मला खात्री आहे. आपलं काय चुकतं पेशंटचं, म्हणजे साधारणपणे बहुतेक पेशंटचं, की डॉक्टरांनी चाचण्या करायला सांगितल्या विविध, की कंटाळा करतात. आता मला काय झाले, मी तर ठीक आहे की नाही का, एक स्वतःचा जो स्वतःचा गर्व असतो, अभिमान असतो आणि आत्मविश्वास, आंधळा आत्मविश्वास, त्यामुळे बरेच टाळटाळ होते आणि तो आजार वाढत जातो आणि मग अशा वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो की ज्यावेळेस आजाराने बऱ्याच स्टेजेस पार पाडलेले असतात. कारण मेडिकल सायन्सबद्दल समजांपेक्षा गैरसमजच जास्त आहे सध्या. म्हणजे जर आपण व्हॉट्सॲपवरचे जर नुसते सर्वसाधारण डॉक्टरला येत नसतील ते मेसेज, परंतु सर्वसामान्य जे येतात ते म्हणजे मेडिकल क्षेत्रात कशी लूटमार चाललेली आहे, तर कसे कट प्रॅक्टिसेसमुळे ते लॅब्स आणि यांचे संबंध असतात, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे लोक संशयानेच बघतात आणि निदान जरी झालं एकाने केलं तर सेकंड ओपिनियन घ्यायला हरकत नाही, पण थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन. माझे एक मित्र आहेत, त्यांना काचबिंदू झाला होता, म्हणजे साधी तसं पाहिलं तर काय तो काय फार मोठा हे नाही, 3-4 डॉक्टरांकडे फिरत बसले आणि त्यांचा कोणावरच विश्वास बसेना, आता हा मनुष्य स्वभाव आहे, काहींचा नाही बसत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते डोळ्यांचे नुकसान करून घेतलं. तर आपण अनेकदा त्यात हे करून घेतो, स्वतःचे नुकसान करून घेतो. निदान नावाची कादंबरी मी साताराच्या एका डॉक्टरने लिहिली होती, आपलं आठवत असेल, श्याम लागू पण त्या कार्यक्रमाला होते. तर या कादंबऱ्या मेडिकल थ्रिलर्सने लोकांची भीती जास्त वाढवलेली आहे. जास्त म्हणजे ती कादंबरी काय होती की ओव्हरीमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये गाठीचं निदान होतं आणि ते डॉक्टर काय करतात की ते कॅन्सर झाला समजून ते पिशवीच काढून टाकतात, असं स्वरूपाची ती कादंबरी होती. मग त्यानंतर मग यांनी केलेला संघर्ष आणि ते सत्यशोधन वगैरे वगैरे अशी कादंबरी होती. तर या कादंबऱ्या म्हणून वाचतं ठीक आहे, पिक्चर म्हणून पाहणं ठीक आहे, इतिहास म्हणून पाहणं ठीक आहे, परंतु पिक्चरमधला पाहिलेला इतिहास किंवा पिक्चरमध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये सब मेडिकल सायन्स किंवा आजकाल व्हॉट्सॲपवर काय लोक इंटरनेटवर शोध घेतात लगेचच, फार स्वतःला अर्धे डॉक्टर समजायला लागतात. मग तर त्यामुळे जे स्वतःला कळत नाही, जे स्वतःचं फील्ड नाही, त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं वापरू नये याची साधी सामान्य बुद्धी आपण काही बाळगत नाही. त्याच्यामुळे एक सामाजिक समस्या वाढतात. त्यात सुदैवाने आपल्याकडचे भारतातले डॉक्टर्स आहेत ते फार बुद्धिमान आहेत, त्यांचं निदानाचा रेट चांगला आहे, पेशंटचं बरं व्हायचं म्हणजे वेळीच जर निदान झालं तर पेशंटचं बरं होण्याचं प्रमाणही फार चांगलं आहे आणि त्यामुळे आयुष्य वाढतं आहे. त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणतात, ते काही उगीच नाही, ते लोकांचं आरोग्य आयुष्य याच्याशी त्यांचा जवळचा संबंध असतो. त्याबद्दल त्यांच्याशी कृतज्ञ आपण राहिलाच पाहिजे. सध्या काय झालं आहे की या सगळ्या नवीन शोधांमुळे मेडिकल सायन्स पुढे गेल्यामुळे आयुर्मान वाढलेलं आहे
आयुर्मान वाढलं हे खरं आहे, पण ते आरोग्यदायी आहे का हा खरा प्रश्न आहे. आत्ताच डॉक्टरने सांगितलं की आरोग्यदायी जगण्यासाठी काय करायला पाहिजे थोडक्यात सांगितलं. त्या दोन गोष्टी मी पाळत नाही स्वतःच, त्यामुळे मी माफी मागतो आधीच. पण आपण पाळत नाही आणि आपण संकटांना बसल्या जागी निमंत्रण देतो. हा बैल मुझे मार अशा स्वरूपाचं आपणच आव्हान देत हिंडत असतो. ते गॉडफादरमध्ये एक पात्र आहे लुका ब्रासी नाव, असं तुम्हाला माहिती असेल. या मला कोणीतरी मारा, या मला कोणीतरी मारा, असं तो आव्हान देतच हिंडत असतो सगळीकडे, असं स्वरूप आहे. हे आयुर्मान वाढण्याचं आता येत्या 20 ते 25 वर्षामध्ये भारताला काय संकट आहे. आता भारत हा तरुण लोकांचा देश मानला जातो, बरोबर ना. तरुणांची संख्या जास्त आहे, त्यात बेरोजगार 6-6.5 कोटी आहे, तो भाग वेगळा, परंतु तरुणांचा देश आहे. परंतु येत्या 20 ते 25 वर्षामध्ये भारत हा म्हाताऱ्यांचा देश होणार आहे आयुर्मान वाढल्यामुळं. आणि हे आयुर्मान वाढल्यामुळे रोगट आयुर्मान वाढल्यामुळे जी भारतावर जी समस्या येणार आहे ती एवढी भयंकर असणार आहे की ज्याची आपण आज कल्पना करू शकत नाही. त्यात हवामान बदल जे होत आहे त्याच्यामुळे तर होणाऱ्या आजारांचं प्रमाण आता भविष्यात अजून कसं त्यात परिवर्तन होणार आहे आज आपण कल्पना करू शकत नाही. करोनासारख्या साथी कदाचित अजून वेगवेगळे जीवाणू विषाणू येतील आणि परत काय होईल तेही आपल्याला माहीत नाही आहे. आपण आज भारतीय नागरिक म्हणून आपलं भारत सरकार म्हणून म्हाताऱ्या देशासाठी त्यांची धोरणं काय असतील, त्यांच्यासाठी व्यवस्था काय असतील, सुविधा काय असतील, म्हणजे आरोग्याच्या सुविधा झाल्या, बऱ्याच प्रकारच्या सुविधा लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण समाज म्हणून किती तयार आहोत हे आपल्याला पाहावं लागेल. आता एकत्र कुटुंब पद्धती भारतातली एकेकाळी होती, आपली परंपरा होती, चांगली परंपरा होती. पण आता ते राहणीमान बदललेले, जीवनमान बदललेले, ते आता काही शक्य होत नाही, नाही का. त्यामुळे कुटुंब छोटी 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 होत गेलेली आहेत. आता नाईलाजाने मुलं आईवडिलांबरोबर राहू शकत नाही, त्यांचा काहीतरी कुठेतरी त्यांचं शेवटी करिअर असतं आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही वावगं काहीच नाही आहे. पण अशा स्थितीत निर्माण होणारे म्हातारपणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते डिमेन्शिया असेल, क्रॉनिक क्रॉनिक डिसऑर्डर्स असतील, हाडांचे विकार आहेत, म्हणजे थोडंफार पडलं झडलं तर लगेच हाडच मोडतं सरळ, बाकी काही आधीमध्ये काही होतच नाही. बाथरूममध्ये पाय घसरून पडून मेलेले किती आहेत किंवा हातपाय मोडून घेतलेले किती आहेत आज, म्हणजे त्याची संख्या त्यांची प्रचंड वाढत चाललेली आहे. त्यात म्हातारपण येणारे एकाकीपणा, डिप्रेशन, त्यामुळे येणारं डिप्रेशन. त्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे आता तरी स्थिती तशी कंट्रोलमध्ये आहे, 100% नाही, बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे आता. परंतु हे सगळे ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी असणार आहे, नर्सिंगची सुविधा असेल, केअरटेकरची सुविधा असेल. आज परिस्थिती काय आहे, आज तुम्हाला सांगतो, घरगुती म्हणजे घरी येऊन पाहणारी नर्सेस पुण्यामध्ये ट्रेंड आत्ताच वाजवा असते. केअरटेकर्स ट्रेंडच असतात, त्यांना कसं वागावं, कसं पेशंटशी वागलं पाहिजे, घरातल्यांशी कसं वागलं पाहिजे, म्हणजे 24 आवर्स जे केअरटेकर ठेवावे लागतात कधी कधी, काय केलं पाहिजे हे त्यांना काही प्रशिक्षणच नाही. त्यामुळे एक विश्वासार्हता आणि एक जे आपुलकी या भावनेतनं बरेचसे गोष्टी दूरही होऊ शकतात. पण ती जर नाही जाणवली तर तो एक डिसऑर्डर एक क्रिएट होते आणि त्यातनं सामाजिक समस्या वाढतात. आता आपली राष्ट्रीय योजना यासाठी काही आहे का, म्हाताऱ्या देशासाठी काय करायचं, वृद्धपणाचे आजार, हां, आणि ते पाहिलंच पाहिजे ना, कारण तो प्रश्न येणारच आहे, हा गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रत्येकालाच येणार आहे, प्रत्येकाला येणारा हा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सरकारकडे एक नागरिक म्हणून आपलं कोणाचं त्याकडं प्रश्नाकडं होऊ शकणार नाही. आजसुद्धा प्रश्न आहेतच, त्याचं प्रमाण जरी कमी असलं किंवा काही लोक सांगत नसले किंवा दुधाळ सरांसारखं लिहित नसले, तो प्रश्न नाही असं म्हणता येत नाही, तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडं आपण करणार काय. दुधाळ सरांनी खरं तर फार सिंपल साध्या भाषेत लिहिलेलं आहे, पण त्याच्या वाक्याच्या आडं दडलेला जो घन एक इतिहास आहे तो वाचताना जाणवतो. ते फारसे भावनिक कुठं त्यात झाले नाही, फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तो प्रत्येकाला त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी मार्गदर्शन घेण्यासारखं आहे की कसं तोंड द्यावं, किती साधेपणाने ते घेतलं पाहिजे. पण नाही म्हटलं तरी तो त्या काळात ज्यावेळेस माणसं जातात त्यावेळेस मानसिक यातना किती असतात याची कल्पना मला वाटतं त्यांनी तर पाहिलीच असेल. आणि कोणी ना कोणी आजारी असतं, समजा स्वतः नाही पडलं तरी त्यावेळेस आपण बघतच असतो. तर हॉस्पिटलमध्ये
जी एंट्रन्स असतो त्यांचा म्हणजे ॲडमिशनची हे असते, तिथे जाऊन जरा एक तासभर जरी बसलं किंवा विद्यार्थ्यांना खरं तर ती कंपल्सरी करायला पाहिजे आता इथून पुढे, की ह्या वेदनासुद्धा पहा काय असतात त्या. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही अशा रीतीने काही काही वेळ लोक गुरासारखे वेदनांनी किंचाळत असतात अक्षरशः. आणि वाईट वाटतं बघून. आपण हेल्पलेस असतो कारण आपण दुसऱ्याचा आजार किती सहानुभूती वाटली तो आजार घेऊ शकत नाही ना. आपण हेल्पलेस असतो तिथे. नुसत्या सहानुभूतीने काही होत नाही. मग आपण एक समाज म्हणून एक त्यासाठी भविष्य काळात काय करू शकतो हे पाहायला पाहिजे. एक संतोष शेणे म्हणून माझे एक पत्रकार मित्र आहे. ते काय करतात रोज, जे एकाकी म्हातारे आहेत किंवा ज्यांना वाटतं बोलावंसं वाटतं त्यांच्याकडे जातात. तास 2 तास कशाही कोणत्याही विषयावर गप्पा मारत बसतात. मतलब माझा काही विषय तुम्ही विषय सांगा त्याच्यावर मी बोलतो. त्यामुळे काय होतं की एक एकाकीपणा दूर होण्यामध्ये एक मानसशास्त्रीय फार चांगली मदत मिळते, ती मिळायला पाहिजे. आणि त्याची सुद्धा एक सामाजिक व्यवस्था, जशी आपण सरकारकडून अपेक्षा बाळगतो की ही व्यवस्था व्हायला पाहिजे, तशी एक सामाजिक व्यवस्था म्हणून काहीतरी रचना आपली असायला पाहिजे. जे छोटे देश आहेत युरोपातले, जे सगळ्यात श्रीमंत देश आहेत म्हणून कदाचित त्यांना प्रवडत असेल. जपानवर सुद्धा या म्हाताऱ्या देशाची वेळ आली होती. जपानमध्ये ही येऊन, पण जपान स्वतः श्रीमंत असल्यामुळे तो या परिस्थितीवर मात करू शकला. भारताची ती ताकद आहे का? तर नाही आहे. आजच्याच आपल्या प्रश्नांशी लढण्यासाठी आपल्याकडे आज आपले रिसोर्सेस कमी पडत आहेत. तर अशा सामाजिक प्रश्नासाठी आपल्याकडे रिसोर्सेस काय हा प्रश्न आहे. त्यामुळे जपानने तोंड दिलं, यशस्वीपणे तोंड दिलं. आपण देऊ शकणार आहोत का याचा विचार केला पाहिजे. त्याचा जो भार आहे तो जो कमावत्या समाजावर पडणार आहे का तरुण समाजावर पडणार आहे, तो ते पेलू शकणार आहेत का. कारण आत्ताच आजारी पडणं म्हणजे आता या दुधाळ सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं की पैसे कसे खर्च होतात, इन्शुरन्स कंपन्या काय काय करतात, कधी कधी प्रपोजल्स नाकारतात चक्क. कारण इन्शुरन्स कंपन्यांनी अशी टीमच ठेवलेली असते की शक्यतो प्रपोजल 10 ते 15% प्रपोजल रिजेक्टच करायचे असं ते त्यांचा नाही, ही फॅक्ट आहे. त्यासाठीच ठेवलेले असतात, काही ना काही कारण काढून रिजेक्ट. त्यामुळं पेशंटवर का पेशंटच्या नातेवाईकांवर येणारं जे ओझं आहे ते भयंकर. त्यासाठी सुद्धा कायदे जरा थोडेसे अजून मजबूत करण्याची गरज आहे. नाही तर काय होईल, ओ पी डीमध्ये लांबच लांब लागणार. म्हणजे 20-25 वर्षामध्ये आजच लागलेले असतात. म्हणजे जर डॉक्टरांची भेट घ्यायची झाली तर आपण जातो तोपर्यंत 5-5-6 नंबर आपला असतो आणि पहिले 5-6 होईपर्यंत तास 1.5 तास कधी निघून जातो ते आपल्याला कळत नाही. म्हणजे अर्थात आजाराचं स्वरूप काय त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर नंतर ती स्थिती काय होईल. आज ओल्ड एज होम्स किती आहेत. ओल्ड एज होम्सची आवश्यकता भासणार आहे, सायकोलॉजिस्टची आवश्यकता भासणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या सुविधा आपल्याला भविष्यात उपस्थित कराव्या लागतील. त्यासाठी उद्या वृद्ध होणाऱ्या लोकांनी आजच यासाठी पत्रकार म्हणून तुमच्याकडे बोट दाखवतो आहे, पत्रकार म्हणून तुम्ही याकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि दुधाळ दाम्पत्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या दुर्धर प्रसंगातून मात काढली आणि डॉक्टरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलं, असं सहकार्य सर्वांनाच मिळतच असतं याची मला खात्री आहे. कारण ते प्रश्न उत्तरावरूनच लक्षात आलं की तो तुसडेपणा किंवा काय तो थोडा थोडा काय करतो त्यातलं मला कशा विचारतोस अशा स्वरूपाचं होऊन जातं. तर असं होऊ नये एवढं मी बोलतो आणि धन्यवाद.